व्हावा गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी नरके मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंग करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी संत श्रेष्ठ श्री तुकोबा प्रस्तुत आपण अखिल कोट ब्रह्मांड नायक या जगाचा नियंता सर्व सत्ताधीश असणारा भगवान पंढरीराय तुकोबा त्या भगवान पंढरीराया समोर आपली असणारी अंतर्गत इच्छा व्यक्त करतात भगवंताला तुकोबराय मागणी मागतात दान मागतात आणि हे दान मागत असताना आपण जे दान मागितलेलं आहे त्या दानाच्या पूर्णतेसाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत जे काही लागणार आहे ते सगळं तुकोबराय या अभंगातून भगवंताकडून मागून घेतात
भगवंताकडे मागत असताना गुणगान आवडीनं करीन ही इच्छा व्यक्त करत असताना आवडीनं करण्यासाठी सतत मुखात नाम पाहिजे खूप बरं याचीही व्यवस्था करतात. विसर न पडू दे याचा अर्थ काय, सतत नामस्मरण झालं पाहिजे. आवडीनं होण्यासाठी सगळ्यात आवश्यक असणारी महात्म्यांची संगत खूप बरं आहे, तेही भगवंताकडून मागून घेतात. आणि संगत मागत असताना नामस्मरणासाठी बाधक काय आहे ते नको हेही अट्टाहासानं भगवंताकडे मागून घेतात. आणि नामस्मरण करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असणारा नरदेह आणि त्यासाठी असणारं प्राप्त असणारं दुःख तेही भोगण्याची तयारी खूप बऱ्याच असतो. देवा हरकत नाही, आम्हाला नरदेह प्राप्ती करता गर्भवासाचं दुःख भोगावं लागलं तेही आम्ही सुखानं सहन करायला तयार आहे, पण आम्हाला गुणगायन आवडीनं करायचं. यासाठी आवश्यक खूप बरं आहे, भगवंताकडंच मागणी मागून घेतात. आपला असणारा उत्सव आणि प्राप्त प्रसंगी असणारी सेवा, आजची आपली हक्काची जागराची असणारी सेवा आणि सांप्रदायिक नियमानुसार आज भगवंताकडं हक्कानं मागायचा दिवस आहे. सामान्य मागणं वेगळं, हक्कानं मागणं वेगळं. आज आपला हक्कानं मागायचा दिवस आहे. आणि खूप बरं या अभंगातून आपल्याला अंजन देतात की नेमकं भगवंताकडं मागणी मागावी कोणती. पण तुकोब करायचा आपण अभ्यास केला आणि तुकोब बराय भगवंताकडं मागणी मागतात हे शब्द आपण कानावर पडले किंवा वाचण्यात आले तर हे तुकोब बराय मागणी मागतात हे आपल्याला ऐकवतही नाही. करण्यासाठी ती भगवंतानं पूर्तता करण्यासाठी सेवा करणारा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे जो सेवा करतो, अंतःकरणात कामना ठेवत नाही, भगवान परमात्म्याने कुठल्याही इच्छा व्यक्त करत नाही. पण हा वर्ग चमत्कार आहे, इच्छा भगवंताकडे व्यक्त करत नाही पण भगवंतानं जर दिलं तर सोडतही नाही, असा एक वर्ग. आणि तिसरा वर्ग आहे जो निष्काम सेवा करणार, अंतःकरणात कुठली इच्छाही नाही आणि भगवान परमात्म्याने जरी दिलं तरी देणंही नाही, असा वर्ग आहे जो तुकोबारांचा आहे, महात्म्यांचा आहे. ज्यांनी अंतःकरणात कुठलीही आशा नाही आणि भगवान परमात्म्याने दिलं तरी घेणंही नाही, हा वर्ग तुकोबारांचा आहे. आणि या वर्गा पाठीमागे म्हणजे महात्म्यांच्या पाठीमागे खुद्द भगवान परमात्म्याने मागं लागावं की आम्हाला देण्याची इच्छा आहे. तुकोबाराय तुम्ही काहीतरी मागावं आम्ही द्यावं, हे खुद्द भगवंतानं मागं लागावं. अनेक वाऱ्याचा प्रसंग तुकोबारायने अनेक वेळा भगवंताकडे वारी करता आल्याबरोबर भगवंतासमोर उभा राहिल्याबरोबर भगवंतानी इच्छा व्यक्त करावी. तुकोबाराय एक अंतःकरणात इच्छा आहे काय, नेहमी मला वाटतं की मी तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे म्हटल्याबरोबर तुकोबारायने अनेक वेळा भगवंतांना टाळा. मग यासाठी अनेक उदाहरणं तुकोबारायने द्यावं. भगवंताची इच्छा आल्याबरोबर तुकोबारायने देवाला सांगावं, देवा आम्ही मागावं हे तू आम्हाला सांगावं का, आम्ही ओरडून सगळ्या जगतासमोर सांगतोय की मागणं हे कधीही अनुचित उचित होऊच शकत नाही. हे जगताना आम्ही सांगतो नवे नवे मी तुझ्या निकटवासामध्ये. आणि संत महात्म्यांना भगवंत जेवढा ओळखीचा आहे तो अन्य कुणाचाही नाही, अणुमात्र सुद्धा शिल्लक नाही. संत महात्म्यांना भगवंताचा परिचय नाही असतो. भगवान परमात्म्याचा स्वभावच तुकोबाराय देवालाच सांगतात, देवासमोर उभारून की देवा तू आम्हाला माग म्हणतोय पण आम्ही जेवढं तुला ओळखतो, तुला मागणारे भक्त आजवर कधीही आवडले नाही. कुठला भक्त आवडलाय मागणारा सांग. नवे नवे तुकोबारायची भाषा आहे, देवा मागणाऱ्यांचा तू धिक्कारच करत आला. भिक्षा पात्र
आयशी आशी नारायणी नुपेक्षी दे सर्वता. गो परय देवाला म्हणतात, अरे देवा, मागणाऱ्यांचा तू नुपेक्षा करणार आहे, तू स्वीकार करणारा नाही आणि असा असणारा तू आम्हाला मागायला लावते. देवा जमणार नाही, मागणार आम्ही बिलकुल नाही. अनेक कारण देऊन तुकोबारायने टाळावं. 2 महिने झाल्यानंतर परत वारीला आल्यानंतर परत भगवान परमात्म्याचं तेच म्हणणं, तुकोबाराय काहीतरी इच्छा आहे, तुम्ही मागावर मी द्या. तुकोबारायांनी परत सांगावं, देवा 2 महिन्यापूर्वी आलो होतो तेव्हाच सांगितलं होतं ना रे, मागणार नाही. परत परत तेच का? देवानं सांगावं, मी चंगल बांधला, तुम्ही मागितल्याशिवाय मी शांत बसणार नाही. पण ते तुकोबारायांनी म्हणावं, देवा काय अडचण अशी आहे, मागायला हरकत नाही, पण आमचे जे कुळ आलेलं आहे, आमची जी परंपरा आलेली आहे, त्या परंपरेमध्ये आम्हाला फक्त भक्ती शिकवले, भक्ती व्यतिरिक्त काही अन्य शिकवलं नाही. तुझ्या आम्हाला करायला लावतोस ना, ते आमच्या परंपरेनं कधी आम्हाला शिकवलंच नाही. का भक्ती करावी आम्हाला शिकवलं, हेच आम्ही वाढवण्याकडून शिकलोय. पण भक्तीच्या बद्दल करत असताना काहीतरी मागावं हे मात्र आम्हाला त्यांनी शिकवलं नाही. काही मागावं हे शिकवलंच नाही का? आणि आम्ही जर तो प्रकार केला तर आमच्या परंपरेला आम्ही कुलभूषण ठरण्यापेक्षा काही मागणे Oh,
खूप बऱ्या देवाला सांगू लागले, देवा आम्ही मागणं हे अनुचित ठरेल का? आमच्या वाड वडिलांची परंपरा आहे, भक्तीच्या बदल्यात करत असताना काही न मागणं आम्ही जर मागितलं तर ते उचित ठरणार नाही का? वडिलांची आमच्या रीत, आता इथं वडिलांची रीत म्हणजे फक्त जन्म देणारे ही परंपरा असं नाही, महात्म्यांची सुद्धा आपले वडील आहेत. ते महात्म्यांची परंपरा आहे, आमची ही परंपरा आहे. भक्ती करावी, भक्तीच्या बदल्यात आम्ही जर मागितलं तर ते उचित ठरणार नाही. भगवान परमात्म्याने हे तुकोबारांचं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्याबरोबर तुकोबारांना म्हणू लागले, तुकोबारा एक सांगा, तुम्ही अनुचित ठरवताय गोष्ट खरी, मागितल्या बरोबर हे उचित ठरणार नाही हे म्हणताय, चला मान्य, पण कानोबाराय कोण आहे? मागच्या वारीला कानोबाराय आले होते जे तुमचे बंधू आहेत. मग कानोबाराय जर बंधू असतील तर तुमच्या वडिलोपार्जित या परंपरेमध्ये येतात ना. मग जर मागच्या वारीला आलेले कानोबाराय माझ्यापाशी विनंती मागणी मागून घे, खूप बरं भ्रमात पडले, खूप बरं म्हणू लागले, देवा कानोबाराय असते हो, मग नेमका काय मागितलंय? अर्थात तुकोबारांना कल्पना आहे कानोबाराय आपल्या परंपरेला बट्टा लावतील असं काही करणार नाही, विश्वास आहे. मग कानोबाराय आलतो म्हणतात ना, मागितलं होतं म्हणतात ना, मग नेमकं त्यांचं काय प्रकरण आहे, काय त्यांनी मागितलंय हे तर आमच्या समोर प्रकट कर, मला तर कळू दे. कानोबारायचं म्हणणं भगवान परमात्मा तुकोबारांना सांगू लागले, आले होते, विनंती केले, काय मागितलंय? करोनी उचित ऐकवल्या
बरोबर खूप बरं देवाला म्हणू लागले देवा हे कानो भरायचं हे मागणं होतं ना कुरोनी उचित प्रेम गाली हृदयात हेच खूप बरं ऐकल्याबरोबर खूप बरं देवाला म्हणू लागले देवा तिथं कानो भरायने आपल्या परंपरेला आमच्या बाधकता आणली नाही अनुचितच मागणीला ठरवलं मागणीला उचित कानो भराय म्हटले नाही का कानो भरायचं म्हणणं नीट आहे कुरोनी उचित मागणी अनुचित आहे आम्हाला माहितीये पण त्याला उचित करायचं कसं करायचं हे तू बघ आणि मग प्रेम हृदयात कुरोनी उचित अनुचित आहे आम्हाला कल्पना आहे मग त्याला उचित कसं करायचं हे देवा तू बघ म्हणजे तुझ्यावर भार दिलेला आहे अनुचित मागणं ते त्यांनाही कल्पना आहे पण उचित करून मग प्रेम हृदयात झालं मग त्यांनी मागितलं अर्थात मी मागावं असं बंधन नाही का त्यांनी उचित करून मागितलंय मला उचितही नको ना अनुचितही नको मी मागणारच नाही हा ठाम निर्णय तुकोबरायचा बघितल्यावर देवानेही चंग बांधला होता तुकोबरायना मागायला लावायचंच देव म्हणू लागले तुकोबराय आपलं सगळं सोडा पण निदान तुमचे शब्द तरी तुम्ही खरं कराल ना तुमच्या गाथ्यात जे तुम्ही लिहिलेलं आहे ते सत्य करायची जबाबदारी कोणाची आहे तुमची जे तुम्ही लिहिलेलं आहे तेच मी सांगतोय माझ्या बद्दलचं काही सांगत नाही देव म्हणून लागले तुकोबराय तुमचं एक प्रमाण आहे तुम्हाला आठवतं का बघा तुम्ही या प्रमाणात म्हटलेला आहात की देवा यदा कदाचित कधी आम्हाला मागण्याची वेळ आली तर देवा तुला सोडून कधीही आम्ही दुसऱ्या पुढे मागणार नाही कधी पाया पडायची वेळ आली तर या त्रिभुवनातल्या अन्य देवाच्या पाया पडण्यापेक्षा तुझ्याच पाया आम्ही पडेल अन्य कोणालाही शरण जाणार नाही हे तुमचं म्हणणं आहे की नाही म्हणजे तुम्हालाही कबूल आहे की नाही मागायचा प्रसंग येईल जर मागायचा प्रसंग येईल येणार हे तुम्हाला कल्पनाच नसती तर तुम्ही असं म्हटला नसता तुम्ही म्हटलाय ना जर मागायची वेळ आली तर तुलाच मागेल पण तुमचे शब्द आहेत ना खूप बराय देवापाशी हे कबूलही करतात खूप बरायचं म्हणणं आहे देवा त्रिभुवनात जर कधी वेळ आली तर तुझ्याच समोर इच्छा व्यक्त करील दुसऱ्या समोर करणार नाही मागणे ते तुझ
जर मागायचा प्रसंग आला तर माझ्याशिवाय कोणाला मागणार नाही, हे तुमचं म्हणणं खरं का खोट आहे? आणि जर तुम्ही बोलला असाल तर प्रत्यक्ष सिद्ध करायची आता वेळ आलेली आहे का? मागण्याचा प्रसंग जर येणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. ज्या अर्थे तुम्ही बोललेला आहात त्या अर्थे आता प्रसंग आलेला, मग तुमचे शब्द तुम्हीच खरे करा. त्या अनुषंगानं तुकोबाराय देवापुढे मागणी करतात. पार्श्वभूमी कशीही आपल्याला रंगवता येईल, पण महाराजांचा भाव जर पाहिला ते दोन गोष्टीची आपल्याला जाणीव तुकोबाराय करून घेतात. आपलं जे अज्ञान आहे तुकोबाराय थोडं अज्ञान करण्याचा, दूर करण्याचा प्रयत्न करतात. दोन गोष्टीबद्दल आपल्याला अज्ञान, आपल्याला मागावं काय याचंही ज्ञान नाही आणि मागावं कुणापुढे याचेही ज्ञान. समोर देणारा देव कोण आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे, तो काय देऊ शकतो हेही आपल्याला कळत नाही. आणि नेमकं त्याचं सामर्थ्य जाणून त्याच्या पुढे मागावं काय याचंही आपल्याला अज्ञान आहे. खूप बरं, या दोन गोष्टींचं अज्ञान आपल्या समोर मागावं काय आणि मागावं कोणापाशी, या दोन गोष्टीबाबत फार अज्ञान आहे. कारण आम्ही दैवत कोणतंही असो, गावात सिंदूर फासलेला दगड असो, तिथनं धरा ते भगवंता पंढरीरायापर्यंत, आम्ही संसार सोडून दुसरं कधीही अद्याप देवा पुढे मागितलं नाही. घर दार पुत्र बस याच्या पुढे आमचा विचार कधीही गेलेला नाही. वाढावे संतानाग्री वाढावे संतान मुली वाढवे आणि मागावं पुन्हा पुढं याचंही आपल्याला अज्ञान. काय झालं, दोन्ही लोक दृष्टांत एक गोड सांगायचे. एका साधकाला तपश्चर्या करून ब्रह्मदेवाची प्राप्ती झाली. ब्रह्मदेव साधनेला प्रसन्न होऊन वर देऊ इच्छिले. ब्रह्मदेवाचं म्हणणं काय असेल ते तुझ्या 3 मागण्यांनी पूर्ण करायला तयार. तुझ्या साधनेवर मी प्रसन्न झालो, मग काय असेल ते माग, तू काय मागशील ते मी द्यायला तयार आहे. 3 वर माग, काय असेल ते. त्यानं विचार केला, ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा तुम्ही प्रसन्न झाले गोष्ट खरी, पण माझं असे गृहमंत्र्याला विचारल्याशिवाय माझं काही चालत नाही. गृहमंत्री म्हणजे आपल्या राज्याचे नाही, त्याच्या घरचे, म्हणजे त्याची मंडळी बायको. तिला विचारल्याशिवाय मी तुमच्या समोर मागणी मागू शकत नाही. 1 मिनिट फक्त थांबा, त्वरित घरी जातो आणि आमच्या आवडना विचारून येतो, लगेच तुमच्या समोर मागतो. ब्रह्मदेव हसले, ठीक आहे बाबा, पटकन जा, वेळ नाही. लगबगीनं घरी आला. बायकोला घडलेला प्रकार सर्व सांगितला, पण कर्मधर्म संयोगाने हे सगळं प्रकार सांगितल्यानंतर
तिची बायको आनंदित झाली. तिला वाटलं आपलं पहिल्यासाठी आपल्या करता मागून घ्या. का ब्रह्मदेवानी जोडाही असा लावलेला, त्याची बायको उठी म्हटली. मग ती बायको गाव सगळं हसायचं, शृंगार करता यायची. मग तिनं विचार केला आपल्यासाठी पहिलं मागणी मागितली तर हरकत काय, आपल्याच पतीनं प्रसन्न केलेलं. मग पहिलं मागणी आपलीच. तिनं सांगितलं एक काम करा, सगळं गाव माझ्यावर हसतं, मग ब्रह्मदेवाला पहिली मागणी अशी मागा की माझं नाक जे नकते ते फक्त लांब करायला लाग. ठीक आहे, आनंदित झाला. पटकन ब्रह्मदेवापाशी आला. ब्रह्मदेवाला सांगितलं देवा पहिली मागणी माझी अशी का आमच्या बायकोचं नाक तेवढं नसतं, मग तेवढं लाख मात्र लांब का. तर ब्रह्मदेव ही चतुर, लांब करा म्हटल्याबरोबर ब्रह्मदेव हसले तथास्तु म्हटले. गंमत अशी झाली, केवढं लांब करा यानं काही सांगितलं होतं का. नाक जी वाढायला सुरुवात केली ना, अख्खा पंचकृषीत हिचंच नाक, एवढं लांब नाक वाढायला. हा आनंदानं घरी जाऊन त्याला वाटलं बायको आपली पहिली मागणी आपण तिच्या करता मागितले, आपला आनंदानं स्वागत करेल, आरतीनं ओवाळेल, मनात आनंद व्यक्त करत चालला. एवढं नाक वाढलं होतं की त्या नाकाला धडकून हा आनंदाच्या भरात दोनदा खाली पडला, पण लक्षात येईना काय. घरी वेगाने गेला, एवढं नाक पाहिल्याबरोबर आता आनंद झाला असेल का बायकोला. बायकोनं आल्याबरोबर पिरसुनी हातात घेतली, स्वागत. एवढं नाक पाहिल्याबरोबर आता साहजिक एवढं नाक लांब घडल्याबरोबर बायको वैताग गेली. एवढं नाक लांब पाहून तिनं सांगितलं रागाच्या भरात एक काम करा, दुसरी मागणी माझ्या करताच मागा, आता म्हणा ब्रह्मदेवाला नाकच नको. एवढं लांब नाक कुठं असते. हाही बहादर न विचार करता पळत ब्रह्मदेवापाशी गेला आणि सांगितलं देवा मग नाक एवढं लांब करतेत का, आता आमच्या बायकोनं सांगितलंय नाकच तिला नको. नाक नको म्हटल्याबरोबर परत ब्रह्मदेव असले तथास्तु म्हटले. आता नाक नसलेली बायको. बहादर हा घरी गेला, घरात प्रवेश केल्याबरोबर ह्यालाच ओळखू येईना आपली बायको. नाक नसल्यावर बोलता येईना का, नाक नसल्यानंतर बोलता येतं का फक्त बस नाक पुढ्या बंद करून बोलायचा प्रयत्न करा. आवाज सहजासहजी बाहेर येत नाही. हिला ओरडलं तरी त्याचा आवाज जाईल, पण कसं तरी ओळखलं, जवळ बोलवलं, सांगितलं, झाले तेवढी फजिती बंद झाली. त्या नाक लांब करायला लावलं तर भलतच लांब झालं. आता नाक नको म्हटलं तर आहे तेवढं पण सगळं गायब झालं. त्यापेक्षा होतं ते बरं, परत जावा आणि आहे तसं करा म्हणून. तर हे माग प्रत्यक्ष ब्रह्मदेव खूप बरं आपलं हेच आज्ञान दूर करतात. जर मागायचं असेल आणि प्रत्यक्ष भगवान पंढरीराय जवळ असेल तर परमार्थाशिवाय दुसरी आपली मागणी मागू असू म्हणजे परमार्थ जो आहे तो टिकवण्यासाठी मागणी मागा. परमार्थामध्ये ज्या दोन संकल्पना आहेत, योग आणि क्षेम. योग म्हणजे अप्राप्तस्य प्राप्तमिति योगः. जे प्राप्त नाही त्याला प्राप्त करणं त्याला म्हणा योग. आणि प्राप्तस्य परिपालनम इति क्षेमः. जे प्राप्त झाले त्याचं संगोपन करणं त्याला म्हणा क्षेम. आम्ही जे साया सागा परमार्थात लागलो आहे तो परमार्थ टिकावा यासाठी मागणी असावी. खूप बरं ती दृष्टी आपल्याला देतात. भगवंताकडे जर मागणी मागायचे तर क्षेमाची म्हणजे परमार्थाचीच मागा, जेणेकरून आपला परमार्थ वृद्धिंगत होईल, परमार्थ अधोगतीला जाईल, परमार्थाचा क्षय होईल अशी आपली मागणी असू नये. खूप बरं ती दृष्टी आपल्याला देतात. आणि भगवंता पुढे नेमकं काय मागे
भगवंतापाशी तुको बरा व्यक्त होता देवा द्यायचंय ना मग एक पण पहिल्यांदा तुको बराई बांधून घेतात हीची या शब्दात तेव्हा एक द्यायचं असेल तर दानले अन्य दुसरं आम्हाला काही नको मग हेच म्हटल्यामध्ये तुको बरायचं शेवटपर्यंत लक्षात धरायचं गर्भवासापर्यंत तुको बरा तिथपर्यंत हेच म्हणून बांधून घेतात का या व्यतिरिक्त आम्हाला काही दुसरं नको पहिलं तुको करायची विनंती देवा द्यायचंय ना मग एक कर तुझा विसर पडू देऊ द्यायचा विस्तार अनेक प्रकारे आपल्याला करता येईल देवाचा विसर पडणे देवाचा विसर पडतो का नाही साहजिक आहे बाकीचं सोडा परमार्थ विधान करत असताना तरी आपल्याला विसर न पडणं ते आपली जबाबदारी केली निदान परमार्थ करत असताना बाकीच्या संसारिक कार्यामध्ये ठीक आहे तिथेही न पडायला पाहिजे पण पडलो साबाईचे ठीक आहे पण निदान जेव्हा आम्ही परमार्थात आहोत तर निदान परमार्थात तरी देवाचा विसर आपल्याला पडला नाही पाहिजे की नाही पण पडतो की नाही चालू कीर्तनात 2 सेकंद का होईना मोबाईल घेतल्याशिवाय आपण राहतो का म्हणजे विसर पडलोय म्हणून का देव लक्षात आहे विसर पडल्याशिवाय मोबाईल हातात येतो का 2 सेकंद का होईना घेतो की नाही का विसर पडतोच का इंद्रियाचा स्वभावच खूप बरे देवाला तेच बांधून घेतात देवा जरी पूर्णतम अवस्थेला असलो तरी इंद्रियाचा स्वभाव विसर आम्हाला बोलत देऊ नको देवालाच हे सांगणं म्हणजे जो लक्षात राहायला पाहिजे ज्याचा आम्हाला विसर पडता कामा नये त्यालाच सांगणं तुझा विसर पडू देऊ नको म्हणजे व्यवहाराच्या भाषेत योग्य का अयोग्य तुम्ही ठरवा ज्या बँकेतून आपण कर्ज घेतोय त्याच बँकेला सांगणं हप्ता आला की तुम्हीच आम्हाला स्मरण करून द्या हे व्यवहारात चालतो खूप बरायचं म्हणणे देवा तुझा विसर पडला नाही पाहिजे याची तूच व्यवस्था हे तुको बरायचं बोलणं योग्य आहे का अयोग्य योग्यच आहे का कारण भगवान परमात्म्याचा आम्ही विचार केला या शरीर संपत्तीचा आम्ही विचार जर केला तर विस्मरण होणं आणि लक्षात ठेवणं हे जे कार्य आहे ते बुद्धीचं कार्य लक्षात ठेवणं स्मरण करून घेणं
आणि या बुद्धीला निर्माण करणारा कोण असेल तर हा लक्ष्मीचा पती. बुद्धीचा जनिता, लक्ष्मीचा पती. जनिता म्हणजे निर्माण करणारा. बुद्धीला कोण जर निर्माण केला असेल तर जन निर्माण केलं आहे त्याला जबाबदारी देणं की तू निर्माण बुद्धी जर केली असेल तर या बुद्धीचा विसर आम्हाला पडता कामा नये ते तू बघ. बर थोडं पुढे जाऊन विचार कर. यदा कदाचित पडू नये पण आम्हाला देवाचा विसर पडलाच तर काय होईल. थोडं नकारात्मक चिंतन आपण करू. देवाचा विसर पडला नाही पाहिजे पण आम्हाला पडला तर याचा परिणाम काय होईल. महात्म्यांनी सगळ्या आपल्या शंकेचं उत्तर आधीच देऊन ठेवलं. का महात्मा त्रिकालज्ञानी आपल्या बुद्धीची उंची काय आहे, आपण कोणते संशय काय तक्रार करू शकतो ते सगळं महात्म्यांना ज्ञात आहे. म्हणून त्याच वेळेस महात्म्यांनी उत्तर देऊन ठेवलंय. जर विसर पडला, सामान्य सोडा क्षणाचा जरी विसर पडला तर तुकोबरायचा भाषा परिणाम असा आहे भगवंताचा विसर हा आपल्याला परवडणारा नाही. क्षणाचा जरी विसर झाला तरी परिणाम याचा असा आहे. पचतील खाली 84 ज्यांना ज्यांना विसर पडलेला आहे त्यांना हानी सोसावी लागली. काय पचतील घाणी 84 लक्ष एवढ्या परत फिरणं हे भगवंताला विसरण्याचं दुःख आहे. तुकोबरायची भाषा आहे विसर देवा पडता कामा नये. जर विसर पडला नाही तर आम्हाला जे आनंद आहे ते करण्यात ते आम्हाला तत्परतेनं करतात. तुकोबराय आधी महात्म्यांचा जर स्वभाव पाहिला तर भजनशील असा स्वभाव आणि भजनाला विसंगत असे हे महात्मे नाही. जर क्षणाचा जरी भजनाला किंवा नामस्मरणाला व्यत्यय आला तर हे महात्मे देहत्यागाला सुद्धा मागे पुढे बघत क्षणाचा सुद्धा नको विसर. तुकोबरायची भाषा जेव्हा विसर पडला नाही तर आम्ही दुसरं काहीच करणार नाही. का अखंड आम्ही नामस्मरण करत बसू. फक्त एकच विसर पडता कामा नये. काय विसर पडला तर हे अखंड आम्हाला करता येणार नाही. त्यासाठी विसर न पडणं ही काळजी तुझे. हे जर करत असेल तर तुला ज्याच्यात आनंद, तुला तुझं नामस्मरण करण्याचं फार गोड आहे. भगवंताला रुची कशाची असेल तर त्याच्या नामस्मरणाची तेच आम्ही करत. गुणगायीन
हेची माझी सर्व गुणी देवा. गुणाचा गायन करण्यामध्ये माझं सर्व सुख असेल, अन्य काही मला धंदा नसेल. फक्त हे गुण जर विस्मरण पडलं नाही तर आवडीनं करेन याची ग्वाही तुकोबारे देवाला देत. त्या गुणाचं गायन करणं आणि तेही आवडीने, तुकोबारांची ही जी भाषा आहे, परमार्थ करत असल्यामध्ये आवडीनच परमार्थ आमच्याकडून होतो असं नाही. जरी बाह्य दृष्टीनं आम्ही परमार्थिक दिसतो, बाह्य दृष्टीनं आम्ही भक्ती करणारे वाटतो, तरी अंतःकरणातला भाव हा आवडीचाच असेल, प्रीतीचाच असेल असं नाही. दाखवण्याकरता ही भक्ती केली जाते, स्वार्थाकरता ही परमार्थ केला जातो. तुकोबारांची भाषा आहे, देवा आम्ही जे गुणाचं गायन केलंय ते दाखवण्याकरता नाही, जगात आमची ख्याती व्हावी, नाव व्हावं म्हणून गुणाचं गायन करतोय असंही नाही. अंतःकरणाच्या आवडीनं, अंतःकरण प्रीतीनं तुझ्या भूषणाकरता आम्ही ते गुणाचं गायन करू आणि तेही त्या गुणगायनामध्ये आमचं सर्व हेच असेल ही गावी तुकोबारे देतात. का त्या अनुषंगानं तुकोबारे देवाकडे मागणी करतो. गुणगायनावळी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल. हो बारू कुमारी
हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी. खूप प्रस्तुत आवडणार अखिल गोड ब्रह्मांड नाही भगवान परमेश्वर आहे. खूप आपली असणारी इच्छा दान स्वरूपात व्यक्त करतात आणि ही असणारी इच्छा किंवा दान जे तुकोबराय भगवंताकडे म्हणतात ते परमार्थिक चालू असलेला परमार्थ हा टिकेल कसा याची व्यवस्था तुकोबराय करून घेतो. असो चालू असणारा उत्सव मी बोलून गेलो. आपलं असणारं वार्षिक पारायण सुवर्ण आणि या उत्सवातील आजची असणारी प्राप्त सेवा अर्थात परंपरेला पाहून व्यवस्थेला पाहून त्या घराण्यातला एक वंशज म्हणून ही सेवा द्यावी. कीर्तरूप दादांनी अनेक सेवा इथं केलेल्याही आहेत. पण त्या अनुषंगानं पहिली सेवा या गावामध्ये माझी येताना दडपणही थोडं होतं. कारण आईसाहेबाच्या जाण्याने बाहेरची असणारी ही पहिली सेवा दडपणाबरोबर थोडं आधारी होता. कारण गाव आपलं ते अंतःकरणात असलेली एक जमेची बाजू. इथं आल्यानंतर आपला भव्य दिव्य परमार्थ पाहून अंतःकरणामध्ये रामराया पुढे एकच इच्छा की असणारा हा परमार्थ अशाच पद्धतीने वृद्धिंगत आपला होत. कारण परमार्थ असा जो वाढवला प्रयत्नपूर्वक तर वाढतो. जर प्रयत्नच आपण नाही केला तर ज्या पद्धतीनं आपण वर गेलो त्या पद्धतीनं अधोगतीला सुद्धा जातोच. कारण परमार्थाचं हे स्वरूपच. जर आपण सातत्य ठेवलं तर निश्चित आहे. आणि हे सातत्य ठेवण्याचं बळ जे आहे ते पंढरीकडे मागणं महत्वाचं. कारण त्याच्या इच्छेशिवाय त्याच्या बळाशिवाय आपलं बळ चालणारं नाही. हे तुकोबराय आपल्याला दूरदृष्टी देतात की परमार्थ आपला टिकेल कसा याची व्यवस्था तुकोबराय व्यवस्थित आपल्या समोर दाखवून देतात. जर इच्छा असेल परमार्थ टिकण्याची तर मार्ग तुकोबराय दाखवतात. ते म्हणजे मागणीचा. जर मागायचा असेल तर फक्त एक पंढरीला आणि काय मागावं तर परमार्थाशिवाय दुसरं काही नको. तुकोबराय जे गुणाचं गायन करण्याचे भगवंता पुढे इच्छा व्यक्त करतात त्या अनुषंगानं तुकोबराय पुढे चालतात. कारण भगवंताची परमार्थामध्ये आपल्याला रुची राहायची असेल जर बाधक काही संसारातल्या गोष्टी सगळ्यात मोठं आलंबन म्हणजे मुक्तीच. का मुक्ती जर आम्ही पाहिली तर 4 प्रकारच्या मुक्ती कोणत्याही मुक्तीनं जातात. स्वरूपता, सायुज्यता, स्वरूपता, समीपता कुठलीही मुक्तीनं जातात. 4ही प्रकारच्या मुक्तीनं. मुक्तीचा जर आम्ही स्वीकार केला तर भक्ती करू शकत नाही. कारण मुक्तीचा अर्थ सामान्य देवाशी एकरूप होणं म्हणजे मुक्ती. मुक्ती म्हणजे दुसरं काय देवात आणि आपल्यात भेद न राहणं. देव आणि आपण एक होणं याला म्हणा. जर भेद नाही राहिला तर आपण भक्ती करू शकत नाही. कारण भक्ती करण्यासाठी 2 पाहिजे. एक दैवत पाहिजे, एक भक्त पाहिजे. ते दोघं एक झाले तर भक्ती करू शकत नाही. आणि हे भक्ती करण्यासाठी जे मुक्तीवादक आहे तुकोबराय तेच देवाला सांगतात देवा मुक्तीच आम्हाला न लागे मुक्ती.
देवा मुक्ती नको झालं की नको मुक्ती का भजन करता येणार नाही, गुणगायन करता येणार नाही, जे बाधक आहे ते नको आणि संपदा संपदाही नको का परमार्थाला व्यत्यय आणणारी संपदा मग हेही नको. तुकोबरायची जर रचना पाहिली ना आपण फार सुंदर आहे. तुकोबरायने आधी व्यक्त होताना काय पाहिजे हे आधी सांगितलं नाही, काय नकोय हे आधी सांगितलं. का भगवान परमात्म्याचा स्वभाव पाहिला तर भगवान परमात्मा आधी द्यायला तयार आहे आणि भगवंताची वृत्ती अशी आहे, भगवंत जे नकोय तो आधी पुढे करतो. का भगवंतही तपासून बघतो हा खरंच भक्तय का भक्ताईचं अवबंधन आहे. जर अवबंधन असेल तर मुक्ती संपदा स्वीकारून लाभ जातो, जर अवबंधन नसेल तर मात्र खरा चोख भक्त भगवंताला लगेच करून येतो. नकोच्या अर्थी तुकोबराय भगवंताला आधी सांगतात, त्या अर्थी काय पाहिजे याचा अंदाज भगवंताला येऊ शकतो. जे परमार्थ करण्यासाठी अति महत्वाचं आहे, काय नको हे तुकोबराय व्यक्त करतात, त्याचबरोबर काय पाहिजे हेही तुकोबराय सांगतात. संत संग संत संगत आम्हाला, तर भगवंताला संत संगत मागण्याची काय आवश्यकता. परमार्थ करत असताना मूल्य जर आम्ही पाहिलं तर भगवंताच्या प्राप्तीला जेवढं महत्व नाही तेवढं संत संगतीला महत्व. आमचा परमार्थ पूर्णतम अवस्थेला गेला का नाही हे ओळखण्याची भगवंताची प्राप्ती ही खूण नाही. परमार्थ आमचा सिद्धीस गेला हे जर ठरत असेल तर ते संत महात्म्यांच्या सहवासात. जर आम्हाला हा सहवास लाभला तर निश्चित आमचा परमार्थ फलद्रूप झाला. जर भगवंताची प्राप्ती ही झाली पण संत संगत भेटली नाही तर मात्र आमचा परमार्थ फलद्रूप झाला नाही. का संत संगतीनं संत महात्म्यांच्या प्राप्तीचं दंड. मग तुकोबराय
भगवंतापाशी का हे व्यक्त होतात त्याचंही कारण आहे. तो खूप बरं आहे, ते ज्ञानी भक्त आहेत. तो खूप बरं आहे, इतका जाणता दुसरा भक्त कुणीही नाही. भगवंत जर पाहिलं तर चतुरांचा राव जर भगवंत असेल तर अशा भगवंताचा देखील भक्त तुकोबा आहे. आणि तुकोबा जे मागतात ते जाणीवपूर्वक मागतात. काय परमार्थ आम्ही जर पाहिला तर परमार्थामध्ये परस्परावलंबन दोन गोष्टी. जर आम्हाला भगवंताची प्राप्ती पाहिजे तर आम्हाला संत महात्म्यांकडे जावं लागतं, आणि जर आम्हाला संत महात्म्य पाहिजे तर भगवंताकडे जावं लागतं. म्हणजे विरुद्ध दोन गोष्टी. संत महात्म्यांची प्राप्ती पाहिजे म्हणून संत महात्म्यांचा लाभ करण्याचा आम्ही प्रयत्न केला तर संत महात्म्य भेटत नाही. तर अनेक जणांनी प्रयत्न केले. न घडणाऱ्या गोष्टी महात्म्यांच्या भाषा अशात की या त्रिभुवनातल्या कधीही आम्ही पाहू शकत नाही. आश्चर्य असणाऱ्या गोष्टी सहज शक्य होते, पण महात्म्यांचा लाभ, महात्म्यांची भेटी आम्हाला होऊ शकत नाही. प्रयत्न जरी केले तर प्रयत्न करूनही महात्म्य आम्हाला भेटणार नाही. अशा अशक्य गोष्टी काय काय सांगितल्या. महात्म्यांची लिस्टच आपल्याला समोर दिली, यादी दिलेली. नाथरायांची भाषा अशी, अरे जे घडत नाही ते सहज घडेल, न प्रयत्न करता प्राप्त होईल. जे अप्राप्त आहे प्रयत्नपूर्वक सोडा, न प्रयत्न करता प्राप्त होईल, पण महात्म्य भेटतील याची शाश्वतता नाही. चंद्रामृत चंद्रामृत चंद्राचा अमृत जे फक्त चकोराला प्राप्त आहे असं अमृत सुखानं सेवन करता येईल. कष्ट करून दुःख भोगून नाही, सुखानं न घडणारी गोष्ट आहे, सहज शक्य होईल. असता जाता रवी सूर्य अस्तमाला चाललाय आणि अस्तमाला जाणाऱ्या सूर्याला हात करावून थांबावं ताकद आहे का? सामान्य विचार करून बघा. अस्तमाला जाणाऱ्या सूर्याला, मावळतीला जाणाऱ्या सूर्याला आपण खालून हात करावा, सूर्यानं वर थांबावं, शक्य हो? आम्ही व्यवहारात जर बघितलं तर आम्ही हात केला तर आमची बायको सुद्धा आम्हाला थांबत नाही.
सूर्यानं थांबवा हात केल्यावर शक्य नात राहायची सहज शक्य, पण महात्म्या भेटतील याची शाश्वती नाही, इतकी कठीण आहे. जर आम्ही फक्त महात्म्यांच्या प्राप्तीकडे चाललो तर खूप बरं आहे. याचा सुवर्ण मध्य साधतात तर जाणते भक्त एवढ्या करतात. भगवान परमात्म्याशिवाय ही संगत कुणीही देऊ शकत नाही. नारद महर्षींनी आपल्या भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र सांगितलं, महात्म्यांची संगत अत्यंत दुर्लभ. महत् संगोष्ट दुर्लभ आगम्य अमोघश्च. हे आगम्य लाभदायक फायदेशीर हे जर सोडून दिलं तर नारद महर्षींची भाषा आहे महत् संगोष्ट दुर्लभम. महात्म्यांची संगत अत्यंतिक दुर्लभ आहे. बहुअवघड आहे संत भेटी, आशे संत भेटी आहे नाही बरं. आशे आशे का सांगतो. नारद महर्षींनी जेव्हा हे सूत्र सांगितलं तेव्हा लगेच पुढचं सूत्र नारद महर्षींनी सांगितलं. दुर्गम आहे मान्य, पण संत महात्मे भेटतील का तर भेटतील. कशामुळे? भगवंताची कृपा झाली तर निश्चित संत महात्मे भेटतील. लभ्यंते तत्कृपा एव. नारद महर्षीने सांगितलं लभ्यंते. लभ्यंते म्हणजे लाभ होईल, प्राप्त होईल. नारद महर्षींची भाषा नाही. प्राप्त कधी होतं? साधना करून जर प्रयत्न केला तर प्राप्त. तिथं नारद महर्षींची भाषा लभ्यंते, लाभ होईल. कधी भगवत कृपा झाली तर तत्कृपा एव. तत् म्हणजे भगवंत. त्याची जर कृपा झाली तर निश्चित भगवंताची भेट होईल. तेच सूत्र नारद महर्षींचं तुकोब बराय सांगतात. बहु अवघड असे संत आहे का? आहे म्हटलं की पूर्णविराम लागला, होऊ शकत नाही. तर बहु अवघड आहे आहे म्हटलं की होऊच शकत नाही. असे का? पुढं तुकोब बराय कारण देतात. परी जग जेठी अवघड आहे, पण जर भगवंताची कृपा झाली तर निश्चित संत महात्मे अंतिम कृपा व्हावी म्हणून तुकोब बराय भगवंताकडे मागतात. देवा तुझ्याशिवाय ही संगत आम्हाला देऊ शकत नाही, त्यामुळं आम्ही तुझ्याकडे आलो आणि जे आमची इच्छा आहे गुणगायन करण्यासाठी, त्यासाठी महात्म्यांची संगत अत्यंत महत्वाची. कारण त्या जर संगतीमध्ये आम्ही गेलो तर निश्चित तुझं गुणगायन केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या संगतीमध्ये भगवंताच्या नामचिंतनाशिवाय दुसरं काही चालत नाही. जेवढा आमचा दिवस आहे आणि जेवढी आमची रात्र आहे त्या पूर्ण कालावधीमध्ये भगवत गुणगायनाशिवाय दुसरं महात्म्य काही करत नाही. बिनरजनी हाची त्यामुळे संत संगत आम्हाला का आम्हाला गुणगायन आवडीनं करता येईल. आणि हे गुणगायन करण्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं आहे याकरता तुकोब बराय देवाला सांगतात. देवा हे जे मी मागतोय ते देण्याकरता आम्हाला दुःखातून जरी टाकलं तरी हरकत नाही. ते दुःख आम्ही आनंदानं सेवन करू आणि गर्व
गर्भवासाला देवा घातलं तरी आनंद आहे. आता गर्भवासाला घालावं त्यात आनंद, गर्भवासासारखं दुसरं दुःख नाही. आत्यंतिक दुःख या त्रिभुवनातल्या सगळ्यात दाहक दुःख कशाचं असेल तर ते गर्भवासाचं. हे दुःख कशावरून आम्हाला कळलं? महात्मेच खुद्द सांगतात. महात्म्यांनी आम्हाला हे गर्भवासाचं दुःख सांगितलं म्हणून आम्हाला उपजलं, कळलं की एवढं अत्यंत हृदय आशता नाम त्यांच्यामुळं आम्हाला गर्भवासाचं दुःख समजलं. ते दाहक असणारं दुःख. मातेच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस काढणं ते दुःख सहन करणं ते कठीण आहे. किती जाज्वल्य दुःख आहे. महात्म्याने अनेक प्रसंगांना आमच्या समोर मांडले. मातेची उदर खोल पचवणी निष्ठेची उकरवणी नवमासवणी जन्मो जन्मोनी. खूप बरं हे उदाहरण काय सांगू गर्भेची मज भोगिता. खूप बरं स्वतःच उदाहरण देतात. एवढं दाहक दुःख असणार खूप बरं. मात्र विनंती करा, जेव्हा गर्भवासाचं दुःख दिलं तरी हरकत नाही. म्हणजे दुःख ज्यांनी सांगावं
दुःख ज्यांनी आमच्या समोर मांडावं त्यांनीच परत दुःखाची मागणी करावी. महात्म्यांना गर्भवासाचं दुःख माहीत नाही असं नाही, पण माहिती असताना सुद्धा दुःख भोगायला तयार झाले. याचं कारण एक कारण काय, पुढं सुख आहे याची आम्हाला कल्पना आहे. पुढं आम्हाला आत्यंतिक आनंद भेटणार आहे हे आम्हाला माहिती आहे. पण तो आत्यंतिक आनंद भेटण्यासाठी आज आम्हाला दुःख भोगावं लागलं तर कधीही आम्ही आज दुःख भोगायला तयार होतो. हा व्यवहारिक अंदाज आहे. आपलं चिंतन करा. पुढं आपल्याला सुख भेटणार आहे, ते सुख प्राप्ती करता आत्ता आपल्याला दुःख भोगायचंय, पण पुढं मिळणारं सुख आहे याचा अंदाज आल्यानंतर आपण आता दुःख भोगतो की नाही. अनेक उदाहरण मला देता येईल. तसं पुढं आम्हाला नामस्मरण करता येणार आहे. नामस्मरण करण्यासाठी नरदेहाची आवश्यकता आहे आणि तो नरदेह प्राप्त करण्यासाठी जर गर्भवास भोगावा लागत असेल तर ते दुःख आम्ही भोगू. छोटस दुःख आहे, आनंदानं भोगू का पुढे येणारा नरदेह आनंदाचा आहे, त्या नरदेहानं आम्हाला नामस्मरण करता येईल म्हणून तुकोबारा विनंती करता. तेव्हा या बदल्यात आम्हाला गर्भवासाला घालायचंय, आनंदाला घाल. तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आमाशी, पण त्यानंतर मात्र गुणगाई नावडी हेची माझी सर्व जोडी. ज्ञानोबा माऊली Oh,